प्रश्न वाचूया का बाळांनो? इन फिगर दिलेले सेगमेंट पी क्यू पॅरल डी ई एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आरचा एरिया दिलाय 20 सेंटीमीटर युनिट्स दिलाय, सेंटीमीटर नाही. पी एफ इज इक्वल टू डी एफ, पी एफ इज इक्वल टू डी पी. देन फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल डी पी क्यू ई. याचा एरिया काढायचा बाय कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. आता त्यांनी ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे, काळजीपूर्वक ऐकायच. हा एरिया आपल्याला किती दिलाय? 20. डीपी एक्स, डीपी जर एक्स असेल तर त्याच्या दुप्पट पी एफ म्हणजे 2x आलेला आहे. म्हणजे डी एफ किती असणार? 3x असणार. कारण मोठ्या ट्रायंगलचा एरिया काढायचा आणि मोठ्या ट्रायंगलच्या एरियामधून लहान ट्रायंगलचा एरिया वजा करायचा, म्हणजे आपल्याला काय मिळेल? क्वाड्रिलॅटरल डी पी क्यू ई मिळेल. ओके. आता दोन ट्रायंगल डी एफ इज इक्वल टू डी पी प्लस पी एफ is equal to x plus 2x is equal to 3x. In triangle FDE and triangle FPQ, FDE and triangle FPQ दोन ट्रायंगल मध्ये बाळांनो अँगल F इज कॉन्ग्रुएंट टू अँगल F, कॉमन अँगल मिळेल. सॉरी, D ला P घेतलेला आहे, D ला P, याला ही लाईन पॅरलल दिलेली आहे, त्याला ती लाईन काय दिलेलं आहे? पॅरलल जर असेल तर हा करस्पॉन्डिंग अँगल झाला. अँगल ई ला क्यू, हा ई ला क्यू घेतला, दोन्ही अँगल करस्पॉन्डिंग, हा करस्पॉन्डिंग झाला. अँगल एफ जरी कॉमन घेतला असता तरी चालत होतं. मग एनं दोन ट्रायंगल काय झालं? सिमिलर झालं. सिमिलर ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल डी एफ डी ई अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू इज इक्वल टू डी एफ स्क्वेअर अपॉन एफ पी स्क्वेअर. डी एफचा वर्ग म्हणजे 3x ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन पी एफ. पी एफ स्क्वेअर मीन्स 2x ब्रॅकेट स्क्वेअर म्हणतोय मी, कारण स्क्वेअर ब्रॅकेट जर नाही टाकला 3/2 राहील, गणित चुकवली तर बाळा. 3चा वर्ग 9, x वर्ग भागिले 4x वर्ग, x वर्गाला x वर्ग गेला 9/4. एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई, एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई इज इक्वल टू काय असणार? दोघांची बेरीज, किंवा 9/4 एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू. बघा आता इकडं ह्या दोघांचं कम्पेअर करायचं आहे. एफ डी ई भागलेलं आहे, त्यानं काय केलं? 9/4ला जाऊन गुणलं. मग एफ पी क्यूचा एरिया किती दिला आपल्याला? लहानचा 20, 4×5 = 5, 90, 45. हा झाला एफ डी पीचा. मग हा मोठा ट्रायंगलचा एरिया झाला 45, लहान ट्रायंगलचा 20. मग रेक्टँगल किती येणार? क्वाड्रिलॅटरल इज इक्वल टू मोठा ट्रायंगल मायनस लहान ट्रायंगल. 45 वजा 20 इज इक्वल टू 25 युनिट्स. इथं दोन सेगमेंट पॅरलल दिलेले आहेत, पॅरलल दिले म्हणून तिथं करस्पॉन्डिंग अँगल घेतले. दोन ट्रायंगल सिमिलर दिले. सिमिलर ट्रायंगल दिल्यानंतर त्यांचा रेशो काढला एरियाचा आणि किंमत भरली, आणि डायरेक्ट किंमत भरली तरी चालते. पी एफ इथं 20 भरला चालतोय. हे इज इक्वल टू हे घ्या, इथं 20 भरा, 20चं पक्षांतर होईल, 9ला जाऊन गुणलं जाईल, भाग हलवा, 45 मोठा मिळेल, आणि नंतर शेवटला वजाबाकी करा. ओके.